एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. तर फ्रेंड्स, आजचा नवीन व्हिडिओ आहे. काल आषाढी एकादशी होती. आज त्याचं आज उपवास सोडायचा होता म्हणून आज मेन्यू बनवायचा होता. तर आज मी बनवलेली आहे, म्हणजे ते तर तुम्हाला व्हिडिओमध्येच दिसेलच. तर माझं स्पर्श मॉमीज फूड लॅब जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स करा. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कमेंट करायला बिलकुल पण कंजूसी करू नका फ्रेंड्स, कारण की तुमच्या कमेंट्सने मला खूप सारे मोटिवेशन्स मिळतात नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि हो, अजून एक गोष्ट, हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, खूप आवडेल तुम्हाला. आणि तिसरी गोष्ट ही की फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्समध्ये माझा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जास्तीची बडबड न करता. तर फ्रेंड्स, इथे बघा आहे ना, आजचा दुसरा दिवस होता. आज उपवास सोडायचा होता, आषाढी एकादशीचा दुसरा दिवस. तर आजच्या दिवशी सगळेच उपवास सोडतात. तर इथे ना मी छोले घेतले होते आणि आजचा मेनू होता छोले, डाळ भात, पुरी आणि काहीतरी गोड पदार्थ असा. पण गोड माझ्याकडे ऑलरेडी होतं, मी काल रात्री साबुदाण्याची खिचडी बनवलेली त्याचं. तर तीच आज मी दुपारच्या जेवणाला चालवून घेणार होते. तर इथे बघा, मी ना असे सगळे चणे ना स्वच्छ असे धुवून घेतले आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी ओतलं. त्यानंतर मी इथे सुती कापडामध्ये ना थोडीशी चहा पावडर घेतली, त्याला मी पुतळी बनवून असं मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे छोल्यामध्ये. याने ना छोल्याला छान असा टेक्स्चर आणि स्वादसुद्धा येतो, खूप छान कलर येतो आणि खूप छान वाटतं हे खाताना. म्हणजे सुगंध असा छान येतो. आणि अजून 2 तेजपत्ता टाकणार आहेत. 3-4 तुकडे मी दालचिनीचे छोटे छोटे 3-4 तुकडे टाकणार आहे, इथे पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे मी ना छोल्याचं असं कुकर तयार करून घेतलं आणि त्यामध्ये आता मी थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहे. आणि आता कुकरचं झाकण लावून घेणार आहे. आणि हे आता ह्याला ना चांगल्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजवणार आहोत. 3 ते 4 शिट्ट्या. माझ्या ह्या छोट्या कुकरला 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जातं शिजवून. ते ना कुकर लावेपर्यंत मी इथे भातसुद्धा लावून घेत होते एका शेगडीवरती. तर मी ना भात म्हणजे असंच मेजरमेंटनी घेतला होता. एक मोठी वाटी आणि त्याच्याहून म्हणजे त्याची अर्धी वाटी असं 1.5 कप मी भात घेतलेला आहे. तर मी तो आता स्वच्छ धुवून आहे ना, तोसुद्धा मी त्याच्यात मीठ टाकून असं एका शेगडीवरती ठेवणार होते, तिसऱ्या शेगडीवरती. आणि एका साईडला माझी चहा शिजत आहे, पाहू शकता तुम्ही. मी चहा होईपर्यंत आणि भात आणि कुकर होईपर्यंत मी इथे पीठसुद्धा मळून घेणार आहे पुरीचं, जेणेकरून ते असं छानसं मोरेल, तर पुऱ्या छान होतील. कारण आता मी यामध्ये टाकणार आहे बारीक रवा. तर मी ना इथे असा बारीक रवा टाकला आहे, बघू शकता तुम्ही. तर ह्याने ना पुऱ्या खूप छान होतात, जास्त तेलकट बनत नाही. आणि असं मुरून वगैरे ठेवल्यानंतर रवा त्यामध्ये फुलतो, तर त्या छान पुऱ्या होतात, सॉफ्ट होतात, कडक नाही होत आणि स्वादसुद्धा छान येतो पुऱ्यांचा. तर इथे मी ना मीठ आणि तेल टाकून घेतलं आहे. आता ह्याला छान असं घट्टसर मळून घेणार आहे मी, बघालच तुम्ही इथे. तर एका साईडला माझी चहासुद्धा उकळते, बघा. तर अशी माझी कामाची खूप घाई होती. आणि कारण की सकाळी मला हे सगळं आवरून घ्यायचं होतं, कारण मिस्टरसुद्धा आज कामाला लवकर जाणार होते आणि इशीलासुद्धा स्कूलला जायचं होतं. तर ते सुद्धा उपवास सोडून जातील ना, म्हणून सकाळीच लवकर तयारी केलेली. तर आता वाजले आहे 8:30 आणि या 8:30 वाजता मी बनवलेला स्वयंपाक आहे. तर अशा प्रकारे माझं रुटीन असतं. तर सकाळी तर माहिती नेहमीप्रमाणे आपल्याला एक सकाळसाठी चहा हा लागतोच. मला सकाळचा लागतो, बाकी मी पूर्ण दिवसभर कधीच चहा घेत नाही, कारण सवय नाही आहे मला. तर इथे मी हा एक म्हणजे असं ह्याच्यासाठी लागतो थोडंसं, म्हणजे बोलतात ना ताजेपणा येण्यासाठी म्हणून. पण माझ्या चहामध्ये जास्त शुगर वगैरे पण नसते. तर इथे बघा, चहा वगैरे झाला. आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे. तर आपण पहिली छोल्याची भाजी बनवून घेणार आहोत. तर इथे ना मी ना हे तेल पाऊचमधलं काल वापरायला काढलं होतं, ताजंच तेल, कारण की उपवासाला लागणार होतं म्हणून. तर तेल मी अजून ते बॉटलमध्ये नाही भरलं आहे, जेणेकरून बॉटल सुकली नव्हती भिजवलेली
धुवून काढलेली. तर इथे बघा ना तेल तापलं आहे, तर मी याच्यामध्ये चक्री फूल आणि जिरे टाकलेत. आणि आता यामध्ये जे मी वाटाणचे जे आईस क्यूब बनवले आहेत ना, तर मी ते टाकणार आहे. कसं असतं ना फ्रेंड्स, असं जर आपण करून ठेवलं ना, तर हे आपल्याला खूप सारं उपयोगी पडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पटापट आपले सगळे म्हणजे लवकर कामंसुद्धा आवरतात. आता हे माझं सगळं रेडी होतं म्हणून माझं सगळं पटकन कामं आवरली. तर त्याआधी ना मी ह्याच्यामध्ये पहिला थोडासा पावडर मसाले आहेत ना, ते असे फ्राय करून घेणार आहे तेलात. ते कारण की ते जर तेलामध्ये छान असे फ्राय झाले ना, तर खूप छान असा स्वाद येतो तेलामध्ये आणि भाजीलासुद्धा. तर इथे बघा मी ना हे 5 क्यूब घेतले होते. तरीसुद्धा मला थोडंसं क्यूब कमी वाटलेलं, तर मी अजून एक क्यूब टाकला होता. तर बघा असं छान असं किती तेल म्हणजे साईडने तेलसुद्धा सुटलेलं आहे वाटणला. तर हे माझं खोबऱ्याचं वाटण आहे, पाहू शकता इथे तुम्ही. तर मी थोडंसं झाकण लावून ठेवलं आहे जेणेकरून त्याला एक छान असं तेल सुटेल साईडने. तर इथे ना एका साईडला मी छोले घेतले होते. छोले जास्त शिजले होते. 4 शिट्टीमध्ये जास्तच झाले होते. तर मी ना एका प्लेटामध्ये आहे ना थोडेसे छोले काढून घेणार आहे. छोले नाही, छोले. सॉरी, शब्द चुकतात ताईंनो, जर थोडंसं समजून घ्या. थोडंफार होतं. तर इकडे ना मी एका प्लेटामध्ये असे छोले काढून घेणार आहे. बघा मी दाखवते तुम्हाला. आणि त्यांना आहे ना चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करून घेणार आहे. असे छोले जर तुम्ही बनवले ना तर खूप टेस्टी लागतात आणि खूप चव येते ह्याने. थोडेसे स्मॅश केलेले छोले जर आपण छोलेच म्हणा किंवा दुसऱ्या इतर भाज्या म्हणजे ज्या या कडधान्यांमध्ये असतात तर त्या थोड्याशा ग्रेव्हीमध्ये स्मॅश करून टाकल्यानंतर त्याची एक चवच वेगळी छान अशी उतरते भाजीत. तर बघा मी ना असे छान हे जास्त शिजले होते म्हणून इतका वेळ नाही लागला ह्यांना स्मॅश करायला. तर अशा प्रकारे ते स्मॅश केले होते मी. तर आता बघा इथे खूप छान असं भाजीला म्हणजे वाटणला तेल सुटलं आहे साईडने ग्रेव्हीला. तर आता मी हे ना पूर्ण छोले ह्यामध्ये ओतणार आहे पाण्यासकट पूर्ण. आणि त्यामध्ये हे स्मॅश केलेले हे पण टाकणार आहे छोले. तर अशा प्रकारे आपली भाजी ही आता थोडी रेडी झाली आहे. आपण याला थोडीशी वरून कोथिंबीर वगैरे पण टाकून घेऊयात. थोडंसं आहे ना किचनवरती तेलाचं हे उडलं होतं डाग म्हणून मी ते पुसून घेत होते कपड्याने. त्याला थोडंसं वाफेवर आपण शिजून देऊयात स्लो गॅसवरती. आता मी यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहे. आणि इथे ना एका साईडला मी डाळ लावून घेणार आहे. तर थोडीशी मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ जास्तीची अशी मी घेणार आहे. कारण मुगाची डाळ ही खाण्यासाठी खूप पौष्टिक असते, छान असते. आणि तुरीच्या डाळीसोबत म्हणजे नुसतीच तुरीची डाळ कधीच खाऊ नये. तर ती थोडीशी मिक्स करून खावी. ती शरीरासाठी बाधत नाही मग. तर बघा मी इथे डाळ वगैरे स्वच्छ धुवून घेतली. त्यात आता मी मीठ टाकले आणि थोडंसं तेल आणि थोडंसं हळद पावडर टाकते. आता मी हे कुकर लावून घेते. ह्याच्या 3 शिट्ट्या होऊन देते जेणेकरून आपली डाळ छान अशी शिजेल. तर बघा मी ना भाजीला दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केलं. भात माझा होऊन गेलेला. आता मी इथे ना कढई ठेवली आहे पुऱ्या करण्यासाठी. तर आता मी पुऱ्याची तयारी करते. पुऱ्यात ना फ्रेंड्स मी आज खूप वेगळ्या पद्धतीने केल्या होत्या ताईंनो. आज मी गोल पुऱ्या नाही केलेल्या, तर आज मी ना त्रिकोणी पुऱ्या केल्या होत्या. आणि त्या पुऱ्या ना माझ्या खूप अशा फटाफट झाल्या. तिथं गोल पुऱ्या करायला छोट्या छोट्या लाटायला आहे ना खूप वेळ निघून जातो. आणि म्हणजे खूप हे पण होतं आणि मला घाई होती. कारण मिस्टरांनासुद्धा कामाला जायचं होतं, इशीला स्कूलला जायचं होतं म्हणून. तर तिचंसुद्धा म्हणजे ते लोकं जेवून पण जातील आणि टिफिनला घेऊन पण जातील. त्या हिशोबाने मी असं बनवलं होतं. तर मी ना अशी मोठी अशी चपाती लाटून घेतली आणि त्याच्या अशा ना त्रिकोणी कट केल्यात. दाखवते तुम्हाला मी. ही बघा मी पिझ्झा कटरने ना ती चपाती अशी त्रिकोणी कट करून घेतली आहे बघा. तर अशा प्रकारे ना तेलसुद्धा गरम झालं होतं. तर ना बघा किती टम्म अशी पुरी फुगली आहे आणि किती छान वाटते बघा. तर अशा प्रकारे आपल्याला पुऱ्या काढायच्या आणि आपण जेव्हा रवा टाकतो ना पुरीमध्ये तर खरंच खूप छान अशा पुऱ्या होतात आणि पांढरं शुभ्र पण अशा निघतात छानशा. तर खरंच अशा पुऱ्या तुम्ही बनवून बघा आणि टेस्टसुद्धा खूप छान लागतात. तर इथे बघा माझ्या पुऱ्या अशा मी ना पटापट अशा करून घेतल्या होत्या.
मी अशा लाटून लाटून मग पुऱ्या भाजून घेत होते. कारण की कसं ना, पुऱ्या अगोदर सगळ्या करून घेतल्या आणि मग त्या तळल्या ना तर बरं पडतात, नाही तर तेल जळतं कढईतलं आणि मग पुऱ्या अशा काळसर होतात. कारण पुऱ्यांचं जे काही पीठ असतं ना वरचं, ते थोडंसं जळून जळून खराब होतं आणि मग ते पुऱ्यांनासुद्धा काळपटपणा येतो म्हणून. तर इथे बघा मी असं लाटून वगैरे घेत होते आणि पटापट कटरसुद्धा करत होते. तर अशा प्रकारे माझ्या पुऱ्या बनवून झाल्या होत्या. पाहू शकता तुम्ही माझ्या अशा मी कशा बनवल्यात आणि तुम्हाला कशा वाटल्या ह्या त्रिकोणी पुऱ्या. आज किवीला अशा शेपच्या पुऱ्या खायच्या होत्या, त्रिकोणी शेपच्या. तर ती बोलत होती, मम्मी मला अशी पुरी बनवून दाखव. माझ्या स्कूलमध्ये बरेच माझ्या फ्रेंड्स लोक घेऊन येतात. तर मग मी म्हटलं की चला ट्राय करूया. मी पण तिला देते हे अधूनमधून कधीतरी, पण जास्तीत जास्त आम्ही तळणाचे प्रकार करत नाही घरात. कधीतरीच पुरी हा आमचा बेत होतो. अदरवाईज आमची म्हणजे सण जरी असला तरी आम्ही चपात्यांवरतीच चालू असते. मी पुऱ्या वगैरे सहसा नाही बनवत, कारण आता ऑइली खावंसं नाही वाटत म्हणून. पण हे कसं ना, आता आषाढी पण आहे आणि शिवाय तळण तर काहीतरी पाहिजे, म्हणून मग पुऱ्या का असेना म्हणून पुऱ्याच तळून घेतल्या त्याच्यामध्ये. तर म्हटलं चला उपवासाच्या या निमित्ताने का होईना एकदा तरी म्हणजे पुऱ्या वगैरे खाता येतील. तर सहसा मी बनवत नाही. पुऱ्या माझ्या किवीला फार आवडतात आणि डुग्गूलासुद्धा आवडतात, कारण डुग्गूसुद्धा खातो पुरी, त्याला हातात रोल बनवून दिला तर. तर अशा प्रकारे माझ्या पुऱ्या होत आल्या होत्या. फायनली सगळ्या पुऱ्या वगैरे होऊन गेल्या. आता शेवटच्या 2च पुऱ्या राहिल्या होत्या ह्या आणि तेवढ्यामध्ये डुग्गू आला की मला घे म्हणून. इथे तुम्हाला त्याचा पाय दिसतच असेल. तर मी ना डुग्गूला घेऊन पुऱ्या करत होते. तर कधी कधी खरंच मैत्रीण ताईंनो आहे ना, कामाची खूप गडबड होऊन जाते आणि असं नाही आहे की मला कसली जोर जबरदस्ती आहे. पण कसं ना, म्हणजे लहान मूल आणि एक मोठं मूल, तर ह्यामध्ये थोडीशी माझी ना टायमांची गलबत होतेच. तर इथे बघा मी ना अशा छोट्या छोट्या ह्या नळ्यासुद्धा आहे ना तळून घेतल्या होत्या. ह्या मी ना मार्केटमधून आणल्या होत्या. तर म्हटलं आज तळून बघूयात कशा वाटतात त्या. पण ह्या मला इतक्याशा खास वाटल्या नाही. ह्या मी लोकल मार्केटमधून म्हणजे भाजी आणायला गेले होते तेव्हा मी तिथून दुकानातून घेतल्या होत्या. ते आम्ही रिटर्न करणार आहे. आणि आता इथे ना मी डाळीला फोडणी देते. तर बघा मी ना इथे तूप घेतलं आहे तडका पॅनमध्ये आणि आता ह्याच्यामध्ये ना मी मोहरी टाकली. तर मोहरी पण बघा किती छान अशी तडतडते आहे, पाहू शकता इथे तुम्ही. मोहरी तडतडेपर्यंतच आपल्याला थांबायचं आहे, कारण की ना त्याने छान असा स्वादसुद्धा येतो आणि तडतडण्याचा एक असं खमंग सुगंध पण असतो आणि तो डाळीला असा दिवसभरसुद्धा राहतो. तर इथे आता मी जिरे टाकलेत. त्यानंतर मी इथे ना कढीपत्ता टाकलेला आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे. तर आता मी आहे ना यामध्ये असा ठेचलेला हा लसूणसुद्धा टाकणार आहे. बघा मी खलबत्त्यात लसूण ठेचून घेतला आहे आणि याला थोडासा असा लालसर होऊन देणार आहे. तर मी ना जेवढा लसूण त्याला लागलेला होता ना तो घेतला, कारण की खलबत्त्यात पण लसूण चिटकून राहिला ना तर तो तसाच राहतो आणि मग त्याला वास मारत राहतो, तो निघत नाही, चिटकतो तर. आणि ह्याच्यामध्येच तुपामध्येच मी ना ही कोथिंबीरसुद्धा अशी छान फ्राय करून घेतली आहे. खूप छान असा टेस्ट येतो. तुम्ही कधीतरी करून बघा ताईंनो, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मी ना आता ही ना डाळी मला अशी फोडणी दिली आहे, बघू शकता इथे तुम्ही. आता ह्याला ना या डाळीला आपण छान अशी उकळी येऊन देऊयात, जेणेकरून आहे ना डाळीला एक छान असं स्वाद येईल. आणि बघा इथे उरलेली थोडीशी कोथिंबीर मी वरून गार्निश केली आहे आणि सगळं मिक्स करून घेते आता एकत्र. आणि डाळीला एका साईडला ठेवून ना मी आता ही जी कालची मी साबुदाण्याची खीर बनवलेली होती ना, आज मी जेवणामध्ये तीच वापरणार आहे. तर मी ना थोडंसं त्याच्यामध्ये ना तेल टाकलं आहे आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे, म्हणजे तुपाचा तडका दिलेला आहे. तर आता मी ना ही खीर ना थोडीशी त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि थोडीशी क्रीमसुद्धा मी टाकलेली होती, जेणेकरून म्हणजे त्याला एक छान असा घट्टपणा आणि खूप छान येते टेस्ट क्रीमनेसुद्धा. तर बघा किती छान असा टेक्स्चर येत होता. इथे बघा एका साईडला डाळसुद्धा छान अशी उकळली आहे आणि खीरसुद्धा आपली छान अशी झाली आहे आणि भाजीसुद्धा बघा किती छान असा कलर आलेला दिसतोय तुम्हाला. तर बघा इथे, तर बघा अशा प्रकारे माझी मेन्यू डिश तयार झाली आहे आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. चला मग. तर फ्रेंड्स, तुम्हाला आवडला ना माझ्या मम्मीचा व्हिडिओ? मला वाटलंच होतं की तुम्हाला माझ्या मम्मी
छान व्हिडिओ घेऊन छान छान व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय. बरोबर.